निघाल्या गुप्त मार्गाने, चोरट्या मार्गाने गेल्या. पहिल्या दिवशी माल विकून सुखरूप घरी आल्या आणि ही बातमी देवाला दुसऱ्या दिवशी गुप्त हेराकडनं कळाली. भगवान परमात्म्याने काय केलं, आपले सारे सवंगडी घेतले 5-50 आणि त्या गवळणी बाजाराला येण्याच्या अगोदर त्या रस्त्यावर एका खिंडीमध्ये लपून बसले. दुसऱ्या दिवशी गवळण उठल्या, निघाल्या. गवळण मथुरेला निघाली किंवा गवळणीचा थाट निघाला, मथुरे हाटा लागी. निघाल्या गवळणी आणि येणाऱ्या गोपींना देवाने पाहिलं आणि भगवान आपल्या सवंगड्यांसह त्या गोपींना आडवा झाला. ते देखून जगदीश धावला, गोप घेवणी वेगी, गवळणीचा थाट निघाला, मथुरे हाटा लागी. भगवान परमात्मा गोपिकांना आडवा झाला आणि म्हणताय, हे गोपींनो, आमचा माल आम्हाला खायला द्या आणि मग पुढे जा. हमारो दान दे जारी, हमारो दान दे जारी, नहीं दधी बेचने वाली. आमचं दान आम्हाला द्या. आता त्या गोपिकांनी कोणते वस्त्र परिधान केले होते, डोक्यावरती काय घेतलं होतं? नई अंगिया नई सारी, नई अंगिया नई सारी, शिष्य पे मटकिया भारी, चली तो चाल मत वाली, नहीं दधी बेचने वाली. नई अंगिया नई सारी, भारी भारी साड्या त्यांनी परिधान केल्या होत्या. सर्व माता मावळ्यांची क्षमा मागून बोलतो, असं सांगतात, घरात काम करायची साडी वेगळी असते आणि फिरायला जायची वेगळी असते, असं म्हणतात. मला माहित नाही. भारी भारी साड्या त्यांनी परिधान केल्या होत्या. डोक्यावर दह्या दुधाचे माठ घेतले होते. भगवान म्हटले, गोपींनो, पहिल्यांदा आम्हाला माल खाऊ घाला, मग पुढे जा. त्या गवळणी म्हटल्या, तुम्हाला माल खाऊ घालायचा म्हणजे तुम्ही काय 1-2 टाळकरी का? 16, 17, 25 टाळकरी. अरे तुम्हाला माल खाऊ घालायचा आणि आम्ही विकायला न्यायचं तरी काय? कारण ज्याच्या घरी तुम्ही जाल त्याचं व्यसनच पुसून या. म्हणून जेवायला यादी जर केली भजनी मंडळाची, तुमच्या गावातली गोष्ट जेवायला जर यादी केली तर 60 भरता 60, कीर्तनाला 8, आपले जास्त. विठाला अरे तुम्हाला माल खाऊ घालायचा ना आम्ही विकायला न्यायचं तरी काय? भगवान म्हटले, आम्हाला काही कारण सांगू नका, आम्हाला माल खाऊ घाला मग बाजाराला जा. एक गवळ म्हटले, कृष्णा जरा लांबून बोल, लांबून बोल, तुला काही डोक्याचा भाग आहे? बाया माणसाशी किती जवळून बोललं पाहिजे याचं काही डोकं आहे का तुला? कान्हया सर सर परता, परता म्हणजे तू, नको आरुता येऊ, आरुता म्हणजे जवळ. तुझा संग झालिया मग मी खरा कैशी जाऊ. अरे जर तुझ्या अंगाचा स्पर्श आम्हाला झाला तर आम्ही घराचा रस्ताच विसरून जाऊ. कृष्णा लांबून बोल. एक गवळण म्हणते, कृष्णा जाऊ दे रे मला